नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एक गोष्ट स्पष्ट झाली की राज्यसभेची 6वी रिक्त जागा जी आहे त्यामध्ये अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याची भूमिका कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी त्यातून माघार घेतलेली आहे, आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे. त्यामुळे राजकारणाला, महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं वळण लावलं जाणार आहे. अनेकदा राजकारणात असं असतं की आपल्या हातात पत्ते कोणते आहेत त्याप्रमाणे राजकीय पक्षांचे नेते खेळी करत असतात. तुमच्या हातात कुठले कुठले पत्ते आहेत किंवा हुकुमाचे पत्ते किती आहेत यावर तुम्ही त्या डावाची रचना करत असता. पण एक गोष्ट कधीही विसरायची नसते की तुमच्या हातात पत्ते आहेत आणि हुकुमाचे पत्ते आहेत, तरीही समोरच्या लोकांच्या हातात पत्तेच नाहीत अशा गृहीतावर राजकारणातले डाव खेळता येत नाहीत. समोरच्यांच्या हातात हुकुमाचे पत्ते नसतील, पण ते ज्यावेळेला त्या डावात खेळायला बसलेले असतात तेव्हा त्यांच्या हातात सुद्धा पत्ते असतात, हे विसरायचं नाही. समोरच्याच्या हातात किंवा तुमच्या समोर बसलेले 4 किंवा 3 किंवा 7 जे की खेळाडू असतील त्या प्रत्येक खेळाडूकडे पत्ते असतात. त्याची किंमत, त्याचं मूल्य कमी अधिक असेल. हुकुमाचे महत्त्वाचे पत्ते तुमच्याकडे असतील म्हणून प्रत्येक डाव तुम्ही जिंकाल या भ्रमात राहून पत्त्याचा डाव खेळता येत नाही की राजकारणातला डाव खेळता येत नाही. कुठल्या वेळेला कुठलं पान तुम्ही उतरवणार, कधी कधी हुकुमाचं पान सुद्धा निरुपयोगी ठरून जातं, हे विसरता कामा नये. आणि म्हणून संभाजीराजे यांनी निवडणुकीच्या आखाड्यातून काढतं पाऊल घेतलं असलं तरी आता आपण स्वराज्य संघटना उभी करायला पूर्णपणे मोकळे आणि सज्ज झालो अशी घोषणा केली आहे, हे विसरता कामा नये. हे एवढ्यासाठी विसरता कामा नये की या खेळामध्ये, राज्यसभेची निवडणूक जी होती या खेळामध्ये जे जे राजकीय पक्ष उतरलेले आहेत त्या राजकीय पक्षांच्या हातात जे पत्ते आहेत ते पत्ते म्हणजे विधानसभेत बसलेले आमदार आहेत. आणि हे आमदार 5 वर्षाच्या मुदतीसाठी निवडून आलेले आहेत. ते फक्त 5 वर्षापुरते आमदार असतात आणि म्हणूनच त्यांचं जे आमदार म्हणून मूल्य आहे ते फक्त 5 वर्षापुरतं असतं, विधानसभेतल्या बहुमतापुरतं असतं, राज्यसभा किंवा तत्सम निवडणुकीत मत देण्यापुरतं महत्त्वाचं असतं. पण दीर्घकालीन राजकारणाचा जो डाव असतो त्यामध्ये ते परमनंटली आमदार राहणार नसतात. आणि म्हणूनच असे जे आमदार असतात ते हुकुमाचे पत्ते आहेत असं समजून आयुष्यभराचं राजकारणाचा डाव खेळायला जे बघतात ते शहाणे नसतात. संभाजीराजे यांनी अपक्ष निवडणूक लढवायची ठरवली आणि सगळ्या पक्षांनी अधिकची मतं आपल्याला द्यावी म्हणून जो डाव टाकलेला असता तो फसला, यात शंका नाही, अजिबात शंका नाही. की संभाजीराजेंना सगळ्या पक्षांच्या अधिकच्या मतावर खासदार होणं शक्य झालं नाही, त्यांचा तो डाव फसला. पण ते संभाजीराजे यांच्याकडे कुठले पत्ते आहेत त्याचा विचार केला का आपण? गेल्या काही महिन्यापासून आणि राज्यसभेत राष्ट्रपती नियुक्त खासदार असतानाच्या काळात 6-7 वर्षामध्ये संभाजीराजे युवराज यांनी जे काही काम केलेलं आहे, ज्या काही भूमिका घेतलेल्या आहेत त्या त्यांच्या हातातले दीर्घकालीन पत्ते आहेत. प्रामुख्याने मराठा आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात गेला
आणि फेटाळला गेला. त्यानंतर मराठा मूक मोर्चा, मराठा ठोक मोर्चा, मराठा अमुक तमुक मोर्चा म्हणून ज्या वेगवेगळ्या संघटना राज्याच्या कानाकोपऱ्यात निर्माण झालेल्या आहेत, त्यांचा समन्वय साधून त्यांचं सुसूत्रीकरण करून मराठा आरक्षणाचा लढा पुढे नेण्याच्या दृष्टीने संभाजीराजे यांनी गेल्या काही महिन्यापासून सातत्याने पुढाकार घेतलेला होता. नंबर 1. नंबर 2, केंद्र सरकार किंवा मोदी सरकारने राष्ट्रपती नियुक्त खासदार केल्यावर आणि फडणवीसांच्या काळात गडकोट किल्ल्यांचं संवर्धन या निमित्ताने ज्या सुविधा संभाजीराजेंना उपलब्ध करून दिला, त्यात त्यांनी घेतलेला पुढाकार, या 2 गोष्टीमुळे महाराष्ट्रातल्या मराठा समाजामध्ये युवराज संभाजीराजे यांच्याविषयी एक आदर भावना निर्माण झालेली आहे. राजकारणापासून अलिप्त राहून खराखुऱ्या शिवकालीन अस्मिता आणि मराठा अस्मिता यासाठी कार्यरत राहणारा राजा लोकशाहीतला म्हणून एक आपली प्रतिमा, निष्कलंक प्रतिमा निर्माण करण्यात संभाजीराजे 6-7 वर्षामध्ये कमालीचे यशस्वी झालेले. आणि त्यामुळे कोपर्डीच्या त्या बलात्कार आणि हत्याकांडानंतर जो मराठा समाजामध्ये एल्गार पुकारला गेला, त्याचं एकमुखी नेतृत्व म्हणून आज संभाजीराजे नावाची एक प्रतिमा निर्माण झालेली आहे, हे विसरता कामा नये. आणि त्यामुळे या सगळ्या आधुनिक राजकारणामध्ये, निवडणुकीच्या राजकारणामध्ये, लोकशाहीच्या राजकीय पद्धतीमध्ये संभाजीराजे हे व्यक्तिमत्व अगदी अलग आहे, अगदी अलग आहे. आणखीन एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या की मराठा हे सगळं राजकारण चालत असतं कायम. त्यामध्ये मध्यंतरी मराठा आरक्षणाच्या बाबतीत एक महत्त्वाची भूमिका संभाजीराजे यांनी मांडली, ती बाकीच्या मराठा राजकीय नेत्यांपेक्षा वेगळी आहे. महाराष्ट्रात जसं इतर सगळ्या कुठे उत्तर प्रदेश, बिहारमध्ये यादवांचं राजकारण असतं, कुठे राजपुतांचं राजकारण असतं, कुठे ठाकूरांचं राजकारण असतं, आंध्रमध्ये गेलात तर रेड्डी आणि कम्मा वगैरे म्हणतात असं राजकारण असतं, कर्नाटकात गेलात तर लिंगायत किंवा आणखीन काही एक राजकारण असतं. तसं मराठा राजकारण महाराष्ट्रात पहिल्यापासून चालू आहे. पण उघडपणे मला वाटतं शेका पक्षाच्या स्थापना काळाचा आपण इतिहास बघितला तर तेवढं वगळलं तर थेट मराठा राजकारण असं झालं नाही. वसंतराव नाईक मुख्यमंत्री असतानाच्या काळात काही प्रमाणात वसंतदादा, शंकरराव चव्हाण, बाळासाहेब देसाई यांनी मराठा राजकारण पुढे रेटण्याचा प्रयत्न केला होता. पण यशवंतरावांनी आपल्या प्रभावामुळे त्याला थेट मराठा जातीचं राजकारण होऊ दिलं नव्हतं. पण मध्यंतरी पुढल्या काळात तर शरद पवारांनी आपली स्ट्रॉंग मराठा किंवा मराठा नेता म्हणून राष्ट्रीय पातळीवर जी प्रतिमा निर्माण केली, त्यामुळे तर मराठा राजकारणातले वेगवेगळे कंगोरे आहेत त्याची धारच बोथट होऊन गेली. आणि मराठा राजकारण म्हणजे पवार करतील ते मराठा राजकारण, म्हणजे पवारांनी केलं त्यातून जे काय राजकारण केलं त्यातून मराठ्यांचं किती कल्याण झालं, भलं झालं, विकास झाला, या गोष्टी बाजूला ठेवा. पण पवार करतात ना, मग ते मराठा राजकारण हे एक गृहीत मानलं गेलं. पण याला छेद देणारी भूमिका या आरक्षणाच्या सुप्रीम कोर्टातल्या लढाईच्या काळामध्ये किंवा त्यानंतर संभाजीराजे यांनी मांडली, जी वास्तविक भूमिका आहे. मराठ्यांना कशाला राजकारण पाहिजे? महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून महाराष्ट्रात मराठेच सत्तेवर आहेत. वसंतराव नाईक किंवा इतर कोणी नामधारी असेल, पण विधानसभेमध्ये 70-80% मराठेच तर आमदार आहेत. मग मराठ्यांना आरक्षण कशाला पाहिजे असे प्रश्न उलट विचारले गेले. पण मित्रांनो, वस्तुस्थिती ती होती का
दिसायला मराठा आमदार जातींचे दिसतील, मराठा जातीत असलेले बहुतांश आमदार मराठा जातीतले दिसतील, पण म्हणून खेडोपाडी पसरलेला, शेतीत गांजलेला, आत्महत्या करणारा, कर्जबाजारी झालेला, देशोधडीला लागलेला, किंवा अगदी महाराष्ट्राच्या मोठमोठ्या शहरामध्ये येऊन कष्ट उपसणारा, गडी काम करणारा मराठाच आहे, त्याची काय प्रगती झाली? 1% नाही, 5% तरी मराठा तुम्ही असा दाखवू शकता का की तो सुखवस्तू आहे, ज्याला सुबत्ता त्याच्या वाट्याला आली? नाही मित्रांनो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही गेल्या 60 वर्षामध्ये झालं त्याकडे तुम्ही बारकाईने बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की साधारण 7-8 हजार ते 10 हजार मराठा कुटुंब आणि परिवार असे दिसतील की ज्यांना मराठा राजकारणाचे लाभ मिळाले. 1000 कुटुंब ही नवे सरदार म्हणून उदयाला आली आणि त्यांचे आश्रित असलेले 7-8 प्रत्येकी 10-15 मराठा कुटुंब ही त्या सुखवस्तू सबळ मराठा नेत्याचे आश्रित म्हणून सुखवस्तू झाले. पण उरलेला 90% मराठा, 80% मराठा आज सुद्धा तुम्हाला त्या शेतामध्ये, चिखलामध्ये गांजलेला, कुजलेला, सडलेला दिसेल. आणि म्हणून हा जो त्यातला मुख्य भेद आहे हा संभाजीराजेंनी मध्यंतरी काही महिन्यापूर्वी बोलून दाखवला की महाराष्ट्रात मराठ्यांना छळलं असेल, लुटलं असेल तर ते प्रस्थापित मराठ्यांनी लुटलं. आरक्षणाचा लढा हा विस्थापित मराठ्यांचा आहे आणि तो प्रस्थापित मराठ्यांच्या विरुद्ध असला पाहिजे अशी भूमिका संभाजीराजांनी मध्यंतरीच्या काळात मांडली. आणि ती फार महत्वाची आहे मित्रांनो, फार महत्वाची, की जातीचं नाव घेऊन राजकारण करणारे जेवढे मराठा नेते आहेत त्यांनी प्रत्यक्षात मराठा समाज म्हणून किती काम केलं, मराठा समाजाला उन्नतीप्रत घेऊन येण्यासाठी, प्रगतीकडे नेण्यासाठी, सुखवस्तू सबळ बनवण्यासाठी काय केलं. 10, 15, 20 एकर जमिनी असलेले आणि कर्जबाजारी असलेले लक्षावधी मराठा दिसतील. तुम्ही कर्जबाजारी किंवा कर्जामुळे आत्महत्या केलेल्यांचे आकडे काढा आणि त्यात मराठे किती आहेत शोधा. मग तुम्हाला कळेल की मराठ्यांचं राजकारण करणारे नेते हे मराठा समाजाला कधीही उन्नतीकडे घेऊन आले नाहीत. म्हणून संभाजीराजे जे म्हणतात प्रस्थापित मराठे आणि विस्थापित मराठे, हा भेद फार महत्वाचा आहे. आणि पुढल्या काळात स्वराज्य संस्था, स्वराज्य संघटना ज्याचं पुढे पक्षात रूपांतरही होऊ शकेल असं संभाजीराजेंनी म्हटलंय, तो मराठा हा बहुसंख्य नाही, जवळपास सगळाच मराठा आहे की जो आज ग्रामीण भागात आपल्या हक्काची, मालकीची जमीन आहे म्हणून अडकलेला आहे, ज्याचा एक पाय त्या जमिनीत रुतून पडलाय आणि पोटा पाण्यासाठी दुसरा पाय शहरी भागामध्ये अपार कष्टाची कामं करतोय. माथाडी कामगार सापडेल, तो कुठे रंगरंगोटी करणारा, गडी काम करणारा दिसेल, कुठच्या मिलमध्ये राबणारा दिसेल. हा सगळा मराठा ज्याचा एक पाय म्हणजे एक भाऊ गावात अडकलेला आहे, दुसरा किंवा तिसरा भाऊ शहरामध्ये जाऊन काबाड कष्ट करतोय, यांच्यासाठी तथाकथित राजकीय स्ट्रॉंग मराठा नेत्यांनी काय केलं आणि केलं नसेल तर त्यांनीच विस्थापित मराठ्यांना लुटलेलं आहे, म्हणजे विस्थापित केलंय. ही भूमिका संभाजीराजे यांनी मांडलेली आहे. आणि 35 ते 40% असा मराठा आहे, त्याला महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येमध्ये 35% मराठा आहे म्हणतात. आणि हा सगळा विस्थापित मराठा जर संघटित झाला तर तो लोकमतावर, निवडणुकीच्या मतावर, मतमोजणीवर, मतदानाच्या आकड्यांवर प्रचंड प्रभाव पाडू शकतो. संभाजीराजे ज्या स्वराज्य संघटनेची कल्पना मांडतात ती म्हणून महत्वाची आहे. आमदार
5 वर्षासाठी असतात. पण मतदार मराठा हा तहहयात मतदार आहे, तहहयात मराठा आहे. आणि तर तो संभाजी राजांच्या मागे स्वराज्य या नावाने एकवटत गेला, तर तो येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर काय प्रभाव पाडील याचा फक्त विचार करा. किरकोळ काय 5-7% असतील असे जातव समाजाची संघटना मायावती काशीराम यांनी उत्तर प्रदेशात आरंभी मांडली, उभी केली, बनवली, संघटित केली. आणि होता होता तेवढ्या मतांच्या गठ्ठ्यावर इतर दलित समाज, ओबीसी समाज एकत्र करत करत मुस्लिमांना एकत्र आणत 2007 साली मायावतींनी उत्तर प्रदेशात बहुमतापर्यंत मजल मारली स्वबळावर. संभाजीराजे ज्या स्वराज्य नावाच्या संघटनेची कल्पना मांडतायत आणि ती संघटित करायला निघाले आहेत, ते विस्थापित मराठे 30-35% असतील आणि त्यातले 20-22% एकजूट केले तर महाराष्ट्राच्या राजकारणात केवढी मोठी उलथापालथ संभाजीराजे किंवा त्यांची स्वराज्य संघटना घडवू शकते याची फक्त कल्पना करा. आणि ही कल्पना करा एवढ्यासाठी म्हणतोय मित्रांनो की आजपर्यंत ज्या शरद पवारांनी, काँग्रेसने किंवा सो कॉल्ड सेक्युलर म्हणवणाऱ्या शेकाप वगैरे सारख्या पक्षांनी मराठा राजकारणावर, मराठा जातीच्या राजकारणावर, मराठा अस्मितेच्या राजकारणावर राज्य केलं, राजकारण केलं, त्यांचा पाया संभाजीराजे उखडून टाकू शकतात. आणि म्हणून तुमच्याकडे इतके आमदार आहेत, त्या बळावर तुम्ही संभाजीराजेंना माघार घ्यायला लावली. ही मस्ती ज्यांना आहे त्यांनी लक्षात ठेवावं की संभाजीराजे यांनी जी थिअरी मांडलेली आहे, प्रस्थापित मराठ्यांनी विस्थापित मराठ्यांना उद्ध्वस्त केलेला आहे. मित्रांनो, शिवरायांच्या काळात सुद्धा बहुतांश मराठे सरदार प्रस्थापित होते आणि ते कुठल्या ना कुठल्या सुलतान बादशाहच्या चाकरीत होते. शिवरायांनी शेतात राबणाऱ्या, काबाड कष्ट करणाऱ्या, विस्थापित लाचार अगतिक मराठ्याला लढवय्या म्हणून उभं केलं आणि इतिहास घडला. संभाजीराजे सुद्धा म्हणतात, मला शिवरायांच्या स्वप्नाचा नव्या काळात ते स्वप्न साकार करायचे, तेव्हा ते म्हणतात माझ्याकडे महत्त्वाचे पत्ते आहेत आणि माझा डाव फार दीर्घकालीन चालणार आहे. तेव्हा आज ज्यांनी आपले इतके आमदार म्हणून संभाजीराजेंना बॅकफूटवर जायला भाग पडले, त्यांनी लक्षात ठेवावं येणारा काळ आपल्या भूमिकेवर संभाजीराजे ठाम राहिले तर त्यांचा असू शकतो. हा मुद्दा एक आहे की बोलणं सोपं आहे, करणं अवघड असतं. संभाजीराजेंनी जी भूमिका मांडली आहे त्यांच्या मागे आज वेगवेगळ्या मराठा मोर्चाचे समन्वयक उभे राहिलेले आहेत. त्या सगळ्यांनी ठामपणे आपल्या पायावर उभं राहायचं ठरवलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुढल्या 5 वर्षामध्ये प्रचंड मोठी उलथापालथ होऊ शकते. आणि मित्रांनो, असं म्हणतात बिल विल फाइंड अ वे. इच्छा तेथे मार्ग. इच्छा आहे, कष्ट करायची तयारी असेल, भविष्याकडे दृष्टी असेल तर हा चमत्कार घडू शकतो. विषय संभाजीराजेंच्या हातात आहे. ज्या विविध ठोक मोर्चा, मूक मोर्चा काढणाऱ्यांनी लाखोचे मोर्चे काढून दाखवले, त्यांना एका राजाची, एका नेत्याची गरज आहे. आणि म्हणून मी सांगतो की आमदार 5 वर्ष असतात. मतदार मराठा हा तहहयात असतो. ज्यांना यातून काही समजून घ्यायचं असेल त्यांनी घ्यावं, सगळ्या बाजूंनी घ्यावं. प्रस्थापित राजकारण्यांनी घ्यावं, प्रस्थापित मराठ्यांनी घ्यावं, विस्थापित मराठ्यांनी घ्यावं, संभाजीराजांना घ्यावं. मला जे विचार सुचले ते मांडले. मित्रांनो, आवडलं असेल लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा.
नमस्कार.